नमस्कार. भगवान शिवांना श्रावण महिना का प्रिय? हर हर महादेव. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि भगवान शिवांच्या नामस्मरणाचा पवित्र महिना. या महिन्यात पहाटेपासूनच मंदिरामध्ये घंटानाद ऐकू येतो. शिवभक्तांच्या ओठावर ओम नमः शिवाय हा मंत्र असतो आणि प्रत्येक शिवालयात भक्तांची गर्दी पाहायला मिळते. पण मनात कधी कधी हा प्रश्न आला आहे का, भगवान शिवांना श्रावण महिना इतका का प्रिय आहे? या महिन्यातच शिवलिंगावर जल का अर्पण केले जाते? बेलपत्राला एवढे महत्त्व का दिले जाते? आणि श्रावण सोमवारचे व्रत भक्त श्रद्धेने का करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे एका अद्भुत पौराणिक कथेमध्ये दडलेली आहे. समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या भयंकर विष, संपूर्ण सृष्टीवर आलेले संकट आणि त्या संकटातून जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवाने केलेला महान त्याग, ही कथा आपल्याला महादेवांच्या करुणेची आणि त्यागाची जाणीव करून देते. आजची ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेत फक्त श्रावण महिन्याचे महत्त्व नाही, तर संकटातही धैर्य आणि इतरांसाठी त्याग करण्यासाठी शिकवण दडलेली आहे. चला तर मग भक्तिभावाने भगवान शिवांचे स्मरण करून सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्रावण महिना सुरू झाला की सर्वत्र भक्तीचे वातावरण निर्माण होते. मंदिरामध्ये घंटानाद होतो, हर हर महादेवचा जयघोष ऐकू येतो आणि भक्त भगवान शिवांना बेलपत्र, जल, दूध आणि फुले अर्पण केली जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, श्रावण महिना भगवान शिवांना इतका का प्रिय मानला जातो? यामागे समुद्र मंथनाशी जोडलेली एक सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते. देव आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन सुरू केले. समुद्र मंथनातून अनेक अद्भुत वस्तू बाहेर आल्या, पण त्याच वेळी एक भयंकर विषही बाहेर आले. त्या विषामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली. त्यांच्या प्रभावाने जीवसृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली. देवदेवता घाबरून भगवान शिवांकडे गेले आणि त्याने सृष्टीचे रक्षण करण्याची विनंती केली. भक्तांचे आणि संपूर्ण विश्वाचे दुःख पाहून भगवान शिवांनी ते विष आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे त्यांचं नाव कंठ निळा झाला आणि नीलकंठ म्हणून प्रसिद्ध झाले. असे मानले जाते की भगवान शिवांच्या कंठातील विषाची उष्णता कमी करण्यासाठी देवाने त्यांच्यावर जल अर्पण केले. म्हणूनच शिवलिंगावर जल अर्पण करण्याची भक्ती परंपरा विशेष महत्त्वाची मानली जाते. श्रावण महिन्यात निसर्गही हिरवाईने भरलेला असतो. पावसाच्या सरी, थंड वातावरण आणि सर्वत्र दिसणारी हिरवळ भक्तीला एक वेगळी सौंदर्य देतात. या महिन्यात भक्त उपवास, पूजा, जप आणि दानधर्म आणि भगवान शिवांची आराधना करतात. श्रावण सोमवार विशेष पवित्र मानला जातो. अनेक भक्ती या दिवशी उपवास करून शिवलिंगावर जल, बेलपत्र आणि फुले अर्पण करतात. श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला शांतता आणि सकारात्मकता देते, अशी भक्तांची भावना आहे. या कथेतून एक सुंदर संदेश मिळतो. भगवान शिव आपल्याला शिकवतात की संकट कितीही मोठे असले तरी धैर्य, त्याग आणि करुणा सोडू नये. स्वतः त्रास सहन करूनही इतरांचे रक्षण करण्याची भावना हीच शिवभक्तीची खरी शिकवण आहे. हर हर महादेव. श्रावण महिन्यात आपल्या मनात भक्ती, प्रेम, दया आणि चांगले विचार वाढू देत, हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना. तर भक्तांनो, आता आपल्याला समजले की श्रावण महिना भगवान शिवांना का प्रिय मानला जातो. समुद्र मंथनातून निर्माण झालेले विष स्वतःच्या कंठात धारण करून महादेवाने संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. त्यांच्या या महान त्यागाची आठवण श्रावण महिन्यात भक्तिभावाने केली जाते. महादेवांना मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा नाही. श्रद्धेने अर्पण केलेले एक बेलपत्र, प्रेमाने वाहिलेले थोडेसे जल आणि मनापासून घेतलेले ओम नमः शिवाय हे नामस्मरण भक्तीचे प्रतीक मानले जाते. या पवित्र श्रावण महिन्यात आपल्या मनातील राग, मत्सर आणि नकारात्मक विचार दूर होऊ देत. आपल्या घरात सुख, शांती, प्रेम आणि समाधान नांदू दे. प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचे धैर्य आणि इतरांना मदत करण्याची शक्ती महादेवांनी आपल्याला देवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. ज्यांच्या मनात महादेवावर श्रद्धा आहे त्यांनी प्रेमाने म्हणा, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. महादेवांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.